नमस्कार. SCA क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. SCA क्लास ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सायन्स, इंग्लिश, मॅथ्स ह्या सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. SCA क्लास आपल्यासाठी घेऊन आले चांगल्या प्रकारचं जे नॉलेज प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. त्यामुळे SCA क्लासनं ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू केला आहे. SCA क्लास तुम्ही यूट्यूब चॅनलवरती पण बघू शकता. तसेच SCA क्लास या नावाचं ॲपसुद्धा आहे. त्यामधून तुम्ही डाउनलोड करून व्हिडिओसुद्धा बघू शकता. ओके. तर हे आपलं सायन्स लेक्चर आहे. सायन्स लेक्चरमध्ये याच्या अगोदर आपण 3 लेक्चर या ठिकाणी कंडक्ट केले होते. त्यामध्ये लेक्चर 1 त्यामध्ये ग्रॅव्हिटी या संदर्भात काय आपण ते बघितलं होतं. सेकंड लेक्चरमध्ये आपण केपलरचे लॉ या ठिकाणी कव्हर केले होते. अँड थर्ड लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ग्रॅव्हिटेशनल जो युनिव्हर्सल लॉ आहे तो कशा पद्धतीने न्यूटन्सने या ठिकाणी मांडला होता. जसं की आपण ते फॉर्म्युलाने डिराईव्ह पण केलं होतं. F = G m1m2/r². हा त्याचा फॉर्म्युला आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. थर्ड लेक्चरमध्ये आपण ते कव्हर केलं होतं. ज्यांनी कोणी हे 3 लेक्चर्स बघितले नसेल त्यांनी परत यूट्यूबवरती तुम्ही चॅनलवरती जाऊन सर्च करून हे 3 लेक्चर बघू शकता. सायन्समध्ये किंवा कुठल्याही सब्जेक्टमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्टडी करता, ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये जे व्हिडिओज बघता, तर त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. कारण जर पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर सेकंडमध्ये त्याची लिंक लागेल. सेकंड जर बघितला असेल तर थर्डमध्ये त्याची लिंक लागेल. आणि थर्ड जर बघितलं असेल तर फोरमध्ये त्याची काय लागेल, तुम्हाला लिंक लागेल. हे लिंक वाईज कसे चॅप्टर्स किंवा लिंक वाईज आपण लेक्चर्स कसे अपलोड केलेले आहेत. तर आज आपलं सायन्स 10वीचा जो सायन्स आहे, सायन्स 1 त्यातमधला फर्स्ट जो चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन हा चालू केला होता. याच्या अगोदर 3 लेक्चर्समध्ये आपण तो कंडक्ट केला होता. आज ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरचं हे चौथं लेक्चर आहे. दिस इज द 4th लेक्चर and these lectures are on the basis of universal law of gravitation. Inverse, not universal, it's inverse law of gravitation. Inverse म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, इन्व्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके. हा न्यूटनने मांडला होता. आणि कोणाच्या बेसिसवरती, तर केपलरने जी थिसिस मांडली होती, केपलरने जी थेरी मांडली होती, त्या थेरीचा अभ्यास करून मग न्यूटननं जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडला. आणि त्याच्यानंतर अजून डिटेलमध्ये स्टडी केल्यानंतर त्यांनी जो लॉ मांडलाय त्याचं नाव आहे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. ओके. तर स्टार्ट करूया आपण आपल्या लेक्चर्सला. तर 1 by 1 लाईन टू लाईन आपण बघूया काय काय आहे. फर्स्ट ह्या ठिकाणी आपण बघूया काय आहे. द सेंटर ऑफ द मास ऑब्जेक्ट is the point inside outside of the object at which the total mass of object can be assumed be concentrated. The center of the mass of a spherical object having a density or having uniform density, its geometrical center. The center of a mass of any object having uniform density at its centroid. आता एवढंच आपण जवळपास 2 ते 4 लाईन या ठिकाणी वाचल्या. या ठिकाणी जे हार्ड वर्ड्स आहेत ते कुठले कुठले आहेत ते बघूया. कारण की आपल्याला प्रत्येक वाचल्यानंतर जी आपण लाईन वाचली आहे ती आपल्याला समजली आहे का नाही समजली आहे, की या लाईन्स मध्ये नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केलाय, हे जर तुम्ही कोड केलं, हे जर तुम्ही शिकला, तर तुम्हाला अजून बऱ्यापैकी तो कन्सेप्ट समजण्यामध्ये काय होईल, मदत होईल. ओके. काय म्हटलंय त्याने, मी इझी करून सांगतो तुम्हाला काय होतं. द सेंटर ऑफ अ मास ऑफ अन ऑब्जेक्ट is the point inside or outside the object at which the total mass of object can be assumed to be concentrated. मग त्यांचं असं म्हणणं आहे की कुठला पण ऑब्जेक्ट जर तुम्ही घेतला, की कुठल्या पण शेपमध्ये असू द्या, कसा पण असू द्या, त्याचं जे टोटल मास आहे, टोटल मास म्हणजे त्याचं एक प्रकारचं वेट, हे सगळं कुठं कॉन्सन्ट्रेटेड असतं, सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड असतं असं त्यांना सांगायचं. की ऑब्जेक्ट कुठला पण घ्या, हा पेन जरी घेतला तरी जे मास आहे ते सेंटर वरती काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. ओके. त्यानंतर द सेंटर ऑफ अ मास ऑफ अ स्फेरिकल ऑब्जेक्ट. आता सेंटर ऑफ मास कुठल्या ऑब्जेक्टचं, स्फेरिकल ऑब्जेक्टचं. याच्या आधी कुठला ऑब्जेक्ट बघितला होता की तो कुठल्याही शेपचा असू द्या, तरी पण त्याच्या सेंटरला काय असणार आहे, मास कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. दुसरं त्यांनी काय सांगितलं की ऑब्जेक्ट असा आहे की तो स्फेरिकल शेप मध्ये आहे. कसा आहे, स्फेरिकल शेप. जर ऑब्जेक्ट स्फेरिकल शेप मध्ये असेल तर त्याचा बेसिकली त्याचं जे सेंटर ऑफ मास कुठं असणार, सेंटरकडेच असणार आहे. कारण की विदाउट अ सेंटर वी कॅन नॉट ड्रॉ द सर्कल. जर त्या ठिकाणी सेंटरच नाहीये तर आपण सर्कल ड्रॉ करू शकतो का, नाही. मग सर्कल जे आहे त्याला जो सेंटर आहे त्या सेंटर वरती त्याचं सगळं मास काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. या 4 लाईन मध्ये ते सांगितलं आहे. ओके. नेक्स्ट. व्हाय डिड न्यूटन अज्युम इन्व्हर्स स्क्वेअर डिपेंड्स ऑन डिस्टन्स
in his law of gravitation. Why did Newton assume, म्हणजे न्यूटनने त्याच्या लॉ मध्ये असं का अज्युम केलं आहे, इनव्हर्स स्क्वेअर लॉ हा डिपेंडंट आहे कोणावरती, डिस्टन्स वरती. कशावरती डिपेंड आहे, डिस्टन्स वरती तो डिपेंड आहे. लॉ मध्ये काय सांगितलं होतं, आपला जर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जर आपण बघितला तर तो काय सांगतोय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन अ टू ऑब्जेक्ट, in any two objects, the force of attraction in any two objects is directly proportional to the product of masses and inversely proportional to the square of the distance. Inversely proportional कोणाला सांगितलंय, square of the distance. मग ह्या ठिकाणी न्यूटनला इनव्हर्स स्क्वेअर लॉ मांडण्याची काय गरज भासली असेल, किंवा त्यांनी अज्युम का केलं असेल की हा जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे हा इनव्हर्स आहे, किंवा जो फोर्स ऍक्ट होणार आहे कुठल्या ऑब्जेक्टवरती, कुठल्याही दोन ऑब्जेक्टवरती, तो कसा असेल, इनव्हर्स असेल. कोणाच्या इनव्हर्स असेल तर डिस्टन्सच्या इनव्हर्स असेल. हा त्याला अज्युम करावा का वाटला, त्याचं रिझन आहे. त्यांनी काय सांगितलंय, ही वॉज हेल्प, त्यांनी कोणी मदत केली, हेल्प बाय केपलर्स थर्ड लॉ इन दिस शोन बिलो. यासाठी त्याला कोणी मदत केली आहे, केपलरचा थर्ड लॉ. आता सेकंड लेक्चर मध्ये आपण केपलरचे लॉज बघितले होते. मी ते तुम्हाला आधी सांगितलं की जर फर्स्ट सेकंड थर्ड जर तुम्ही बघत गेला असेल तर चौथ्या लेक्चर मध्ये तुम्हाला जी लिंक लागणार आहे ती लागणार नाही. आता त्यांनी ज्यांनी कोणी सेकंड लेक्चर बघितलं असेल त्यांना माहित असेल की केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो. थर्ड लॉ मी तुम्हाला सांगितलं होतं की थर्ड लॉ कोणा संदर्भात आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट, स्क्वेअर ऑफ रिव्हॉल्युशन पिरियड म्हणजे टी, रिव्हॉल्युशन पिरियड ऑफ अ प्लॅनेट त्याचा स्क्वेअर इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनल, कोणाला होतं डायरेक्टली प्रोपोर्शनल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम द सन. हा थर्ड लॉ होता. म्हणजे काय होतं, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय होतं, आर क्यूब. काय होता, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. ह्या रिलेशनमुळे किंवा ह्या थर्ड लॉ मुळे न्यूटननं अज्युम केले की हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोन ऑब्जेक्ट मध्ये, हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोन ऑब्जेक्ट मध्ये, हा कसा आहे, इनव्हर्स फोर्स आहे. कसा इनव्हर्स फोर्स आहे, तो कोणाच्या इनव्हर्स फोर्स आहे, तर डिस्टन्सच्या. इनव्हर्स अर्थ होतो की एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी क्वांटिटी काय होते, कमी होते. एक क्वांटिटी जर वाढली दुसरी काय होते, कमी होते. याला काय आपण म्हणतो, इनव्हर्स रिलेशन. काय म्हणतो, इनव्हर्स रिलेशन. जसं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये सुद्धा आहे. फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाच्या, प्रोडक्ट ऑफ मासेस आहे, आणि इनव्हर्सली कोणाच्या प्रोपोर्शनल आहे, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मग इनव्हर्स कोणाच्या आहे, तर डिस्टन्सच्या आहे. या संदर्भातला जो इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे हा न्यूटननं अज्युम केला, न्यूटननं मांडला, किंवा न्यूटननं तो पॉस्ट्युलेट केला किंवा डिस्क्राईब केला. कोणाच्या बेसिसवरती, तर केपलरच्या थर्ड लॉच्या बेसिसवरती. काय होता थर्ड लॉ, थर्ड लॉ होता की स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन is directly proportional to the cube of mean distance from the sun of that particular planet. हा थर्ड लॉ होता. ओके, लक्षात आलं की वाय त्याला काय वाटलं असेल तर त्याच्या थर्ड लॉ नुसार त्याला असं वाटलं आहे. ओके, पुढे घेऊया आपण. पुढे कन्सेप्ट काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्नेट्यूड ऑफ अ सेंट्रिपेटल फोर्स. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, याच्या आधी आपण डेफिनेशन बघितली होती सर्क्युलर मोशनची, बघितली होती ना, फर्स्ट लेक्चर मध्येच बघितली होती सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय होती. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे अन ऑब्जेक्ट. मी आधी सांगितलं होतं फिजिक्स जेव्हा आपण शिकतो, जेव्हा फिजिक्सची आपण कन्सेप्ट मांडतो त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट असणं खूप गरजेचं आहे. ऑब्जेक्टला अज्युम करूनच सगळ्या डेफिनेशन आहे, ऑब्जेक्टला अज्युम करूनच सगळ्या काय कन्सेप्ट आहे. तसं सर्क्युलर मोशन अन ऑब्जेक्ट विच मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ, असा ऑब्जेक्ट की जो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, त्या ऑब्जेक्टचं जे मोशन असेल, कारण की तो फिरतोय म्हणलं तो मोशन मध्ये आहे, मग अशा ऑब्जेक्टचं जे मोशन आहे त्या मोशनला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन. सिंपल डेफिनेशन, एक्झाम मध्ये जर तुम्ही लिहिली सिंपल डेफिनेशन ऍज इट इज तरी काही प्रॉब्लेम नाही. ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ और विच फॉलो द सर्क्युलर पाथ, दोन्ही सेम. फॉलो म्हणा किंवा तो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो म्हणा, सेम. द ऑब्जेक्ट मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ called as circular motion of that particular object.
ओके, सर्क्युलर मोशनचं बघितलं. हा जो पहिला वर्ड आलाय त्याचं नाव आहे युनिफॉर्म. का घेतला असेल युनिफॉर्म? काय अर्थ असेल युनिफॉर्मचा? मग त्यांना नुसतं सर्क्युलर मोशन लिहिता का नाही आलं? का नाही लिहिलं सर्क्युलर मोशन? फक्त युनिफॉर्म का लिहिलं? युनिफॉर्म याच्यासाठी लिहिलंय की जर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल, तो मोशन मध्ये असेल, तर त्याची काही स्पीड असणार आहे का नाही काही स्पीड? मग त्याची काही जी स्पीड आहे ती कशी आहे? युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे, असं त्यांना सांगायचं. म्हणून काय वर्ड वापरला? युनिफॉर्म. ओके, म्हणून त्यांनी युनिफॉर्म वापरला. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स द ऑब्जेक्ट मूव इन अ सर्क्युलर पाथ विथ अ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तोच आहे, फक्त स्पीड काय केली आहे? कॉन्स्टंट केली आहे. म्हणून डेफिनेशन काय तयार झाली? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन तर माहितीच होतं, सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, सर्क्युलर मोशन. मग फिरत असताना तिची जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट आहे, म्हणून कुठलं मोशन आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. सेकंड, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. मॅग्निट्यूड यूज केला वर्ड कुठला आहे? मॅग्निट्यूड ऑफ अ सेंट्रिपिटल फोर्स. आता मॅग्निट्यूड हा जो वर्ड आहे, मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूडचा अर्थ होतो की स्ट्रेंथ. मॅग्निट्यूडचा अर्थ काय आहे? स्ट्रेंथ आहे, किती पॉवर आहे, तो फक्त त्या मॅग्निट्यूडचा अर्थ. मॅग्निट्यूड म्हणजे स्ट्रेंथ ऑर द पॉवर. कुणाची पॉवर सांगितली आहे? सेंट्रिपिटल फोर्स. कुणाची? सेंट्रिपिटल फोर्स. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स मीन्स द स्ट्रेंथ ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स याच्या आधी आपण डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं सेंट्रिपिटल फोर्स काय असतो. एक प्रकारचा फोर्स आहे. रिलेट कोणाला करायचंय? ऑब्जेक्टला. सगळ्यात आधी ऑब्जेक्ट घ्यायचा, डेफिनेशन तयार करायची ना, मग ऑब्जेक्ट पाहिजे. ओके, घेतला ऑब्जेक्ट. डेफिनेशन कशी तयार करायची सेंट्रिपिटल फोर्सची ते आपण फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं. परत एकदा रिवाइज करूया. सेंट्रिपिटल फोर्स डिफाइन कसा करायचा? एक प्रकारचा फोर्स आहे. मग सगळ्याच ऑब्जेक्टवरती हा फोर्स अप्लाय होतो का? नाही, कारण फोर्सचे पण टाइम बघितले होते ना फोर्सचे टाइप. कॉन्टॅक्ट फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कॉन्टॅक्ट मध्ये दोन ऑब्जेक्ट मध्ये कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे तर त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. जशी एखादी बादली उचलायची, दोन गोष्टीमध्ये कॉन्टॅक्ट झाला, कॉन्टॅक्ट फोर्स. ज्या गोष्टीमध्ये कॉन्टॅक्टच होत नाही अशांना आपण काय म्हणतो? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. जसे की ग्रॅव्हिटी. वरून एखादी वस्तू सोडली की डायरेक्ट कुठे जाते? जमिनीवर आदळते, खाली पडते. कॉन्टॅक्ट आहे का दोन गोष्टीमध्ये? नाही, तरी पण त्याला काय म्हणतो? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतोय का नाही? हे बघितलं ना फोर्सच्या संदर्भात. तर सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग हा कुठल्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होतो? किंवा आम्हाला हा सेंट्रिपिटल फोर्स कुठे कुठे यूज करता येईल बाबा? कुठल्या कुठल्या कन्सेप्ट मध्ये हा सेंट्रिपिटल फोर्स आलेला आहे? वस्तू उचलण्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आलाय का? नाही. वस्तू खाली टाकण्यामध्ये आलाय का? नाही. हा वेगळा फोर्स आहे का? नाही, वेगळा नाही, हा फोर्सच आहे. पण यासाठी कंडिशन आहे. यासाठी काय आहे? एक कंडिशन आहे. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? जर ऑब्जेक्ट हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल तर त्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला काय म्हणणार? सेंट्रिपिटल फोर्स. सिंपल डेफिनेशन. सर्क्युलर मोशनची ज्यांना डेफिनेशन माहित झाली, लर्न झालीये, त्यांना सेंट्रिपिटल फोर्स काय आवड जाणार. दोन डेफिनेशन हमखास एक्झाम मध्ये येणार सारख्या आहेत या दोन्ही पण. मागचे क्वेश्चन पेपर तुम्ही जर चाळले असतील, सर्क्युलर मोशन आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे, आणि इझी डेफिनेशन, एकदम इझी. सेंट्रिपिटल फोर्सची एकदम इझी डेफिनेशन. फक्त ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचा आणि तो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, बस. अन ऑब्जेक्ट मूव इन अ सर्क्युलर पाथ, द फोर्स ऍक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. आलं का लक्षात? सेंट्रिपिटल फोर्स लक्षातच ठेवायचा ऑब्जेक्ट आहे आणि सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. मग तो जर फिरत असेल तर 101% त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो कुठला आहे? सेंट्रिपिटल फोर्स आहे. 100% सांगायचं की नाही सर, त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होणारा आहे तो कुठला आहे? सेंट्रिपिटल फोर्सच आहे. दुसरा फोर्स त्याच्यावर ऍक्टच होत नाही. इफ द ऑब्जेक्ट आर मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ, कंडिशन इज इम्पॉर्टंट. कंडिशन काय आहे? महत्वाची आहे. सर्क्युलर पाथ मध्ये तो फिरायला पाहिजे तरच सेंट्रिपिटल फोर्स आहे. जर सर्क्युलर पाथ मध्ये फिरत नसेल तर कुठला फोर्स ऍक्ट होत नाही. एखादी ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. मग तुम्ही म्हणता की मग कुठंच ऍक्ट होत नाही, तर मग अशा प्रकारचे फोर्स कुठले आहेत जे ऍक्ट होतात? एखादी वस्तू रेस्ट मध्ये आहे. आता तुम्ही बसलाय, समजा तुम्ही रेस्ट मध्ये आहात, तर तुमच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. कुठला? ग्रॅव्हिटीचा.
ग्रॅव्हिटी तुम्हाला काय करते, आपल्याकडे अट्रॅक्ट करते. मग आपण कधी कधी असं पण म्हणतो की एखाद्या ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल, ती कुठली मुवमेंट नसेल, तर याचा अर्थ त्या ऑब्जेक्टवरती फोर्स ऍक्ट होतो का? फोर्स ऍक्ट होतो का त्या ऑब्जेक्टवरती? तर तुम्ही नाही म्हणतात ना, तसं नाही. त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. कुठला? ग्रॅव्हिटेशन फोर्स. ग्रॅव्हिटेशनमुळेच बऱ्याच गोष्टी आपल्या अर्थवरती पॉसिबल झाल्या. जर ग्रॅव्हिटी नसेल तर पॉसिबल होत नाही येत गोष्टी. ओके, forget about that. Only concentrate on the centripetal force and circular motion. I revise one of the definition. The object move in a circular path called as circular motion. Next definition for centripetal force: the object move in a circular path, the force act on that object is called as the centripetal force. मग ह्या सेंट्रिपिटल फोर्सचे मॅग्निट्यूड किती आहे, स्ट्रेंथ किती आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यामध्ये सांगितलं मॅग्निट्यूड ऑफ अ सेंट्रिपिटल फोर्स. मॅग्निट्यूड ऑफ अ सेंट्रिपिटल फोर्स आलं लक्षात. मॅग्निट्यूड मध्ये स्ट्रेंथ कुणाची? सेंट्रिपिटलची. मग हा कुठला फोर्स आहे? कुठल्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणार आहे? जो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय अशा वस्तूवरती जो फोर्स ऍक्ट होतो त्यांना म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. मग याची स्ट्रेंथ किती आहे हे फाइंड आउट. याची स्ट्रेंथ किती असणार आहे त्या ऑब्जेक्टवरती? तुम्ही आता सांगितलं की जर सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग सर या सेंट्रिपिटल फोर्सची स्ट्रेंथ किती आहे? हा त्या दुसऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडे किती स्ट्रेंथने ओढतोय, त्याची स्ट्रेंथ किती आहे हेच समजण्यासाठी, हे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी न्यूटननं जो लॉ दिला आहे त्याला म्हणतो आपण इनव्हर्स स्क्वेअर लॉ. युनिव्हर्सल नाही, कन्फ्युजन होतं इथं. युनिव्हर्सल म्हणायचंय का? नाही, युनिव्हर्सल तो वेगळा. कुठला? F = G m1 m2 upon r². हा वेगळा आहे. हा कुठला आहे? इनव्हर्स. मॅथ्स मध्ये ऐकले असतील ना तुम्ही दोन प्रपोर्शनॅलिटी. वन इज डायरेक्टली, अनदर वन इज इनव्हर्सली. तसा इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे जो की न्यूटननं मांडला. कोणाच्या बेसिसवरती मांडला? तर केपलरच्या थर्ड लॉच्या बेसिसवरती मांडला की हा जो फोर्स ऍक्ट होणार आहे कुठल्या ऑब्जेक्ट वरती जे सर्क्युलर पाथ मध्ये फिरते याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे इट मस्ट बी इनव्हर्स. तो कसा असणार आहे? इनव्हर्स असणार आहे. इट मस्ट बी इनव्हर्स. कसा असेल तो? इनव्हर्स असेल. ओके, पुढे बघूया काय काय सांगितलंय हे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी. आपण बघूया एक एक लाईन बाय लाईन. आपल्या SCA क्लासमध्ये जितके आपण व्हिडिओज वगैरे लेक्चर ह्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, लाईन टू लाईन आपण टीच करतोय. कुठल्या क्लासमध्ये तुम्हाला लाईन टू लाईन सांगणार नाहीत. लाईन टू लाईन त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये सांगणार नाहीत की याचा मिनिंग काय होता, तुम्हाला कोडिंग कशी करता आली पाहिजे. एखादा आपण सेंटेन्स वाचतोय तर हा तुम्हाला समजलाय का नाही हे महत्वाचं आहे. नुसतं लेक्चर मागे लेक्चर चालेल, पण ते बुक्स मध्ये काय दिले, बुक्स मध्ये काय वर्डिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या SCA क्लासमध्ये मेंटेन केले जातात. सांगितलं जातं की कुठल्या विद्यार्थ्याचं रीडिंगच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं नुकसान व्हायला नको. वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन त्यांना माहित झालं पाहिजे. ओके, तर बघूया लाईन टू लाईन. Consider an object moving in a circle with a constant speed. We have seen earlier that such motion is possible only when the object is constantly acted upon by a force directed towards the center of the circle. जे आपण ते सांगितलं तेच. कन्सिडर, त्यांनी काय सांगितलं? कन्सिडर म्हणजे समजा. कन्सिडर an object moving in a circle. एक ऑब्जेक्ट आहे सर्कल मध्ये फिरतोय विथ अ कॉन्स्टंट स्पीड. त्याची कशी स्पीड कशी आहे? कॉन्स्टंट आहे. जर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल, स्पीड कॉन्स्टंट असेल, तर त्याला आपण कुठली डेफिनेशन म्हणतो? त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे. त्यांनी तेच सांगितलंय. कारण सुरुवातीला आपण काय बोललो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे. स्पीड कशामुळे आली? कारण तो फिरतोय. कुठल्या पाथ मध्ये फिरतोय? सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. मग अशा ऑब्जेक्ट वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे, फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. हा जो फोर्स ऍक्ट होणार आहे त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा कुठे डायरेक्टेड झालाय? टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट सर्कल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट सर्कल मध्ये फिरत आहे, त्याचं जे सेंटर आहे त्या सेंटर मध्ये जो फोर्स जनरेट झालाय, दॅट फोर्स इज अट्रॅक्ट दॅट ऑब्जेक्ट विच मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथ मध्ये जी वस्तू फिरणार आहे त्याला तो आपल्याकडे ओढतो. कुठं? टुवर्ड्स द सेंटर. त्यांनी काय सांगितलं? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. याचं कॉन्सन्ट्रेट कुठं असणार आहे? तुम्हाला पहिल्याच आपल्या लाईन मध्ये आपण काय बघितलं की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर आहे, एक ऑब्जेक्ट कसा आहे? सर्कल शेप आहे त्याचा, तर त्याचं जे मास असतं ते कुठं असतं? सेंटर ऑफ मास सेंटरला. तसं हा जो फोर्स आहे त्या ऑब्जेक्टला आपल्या सेंटरकडे ओढतो. कुठे ओढतो? सेंटरकडे. आणि ती ऑब्जेक्ट कशी पाहिजे? सर्क्युलर मोशन मध्ये पाहिजे. ओके,
सेंटर. नेक्स्ट लाईन, दिस फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. ह्या फोर्सला काय म्हणायचं? सेंट्रिपिटल फोर्स. If m is the mass of the object, v is its speed, and r is the radius of the circle, then it can shown that this force is equal to F is equal to mv square by r. परत त्यांनी सांगितलंय की कन्सिडर करा, इफ समजा इफ m is the mass of the object. समजा त्यांनी काय म्हटलंय, m काय आहे, m काय आहे, m वन सेकंड, m is mass of object. m काय आहे? मास ऑफ ऑब्जेक्ट. आता हे मास कुठल्या ऑब्जेक्टचा आहे? जो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. तो कुठल्या पाथ मध्ये फिरतोय? सर्क्युलर पाथ मध्ये. समजा ह्या ठिकाणी जर ऑब्जेक्ट घेतला आपण, हा एक ऑब्जेक्ट घेतला, ए नाव देऊ त्याला, ए ऑब्जेक्ट घेतला, त्याचं मास m आहे. मास किती आहे? m आहे. m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट आणि तो कुठल्या पाथ मध्ये फिरतोय? सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. त्यांनी परत नेक्स्ट लाईन मध्ये काय सांगितलं? v इज इट्स वेलोसिटी. इट्स वेलोसिटी. v इज इट्स वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काय? स्पीड. कुठल्या स्पीड मध्ये फिरतोय. ओके. m इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट and v is speed of that object. Okay. And next line मध्ये काय सांगितलं? r is the radius of the circle. Okay. r is the radius of circle. बरोबर, कारण की इथे सेंटर जर असेल तर याला काहीतरी काय असणार? रेडियस असणार. याला आपण r म्हणूया. r is the radius of that circle. कुठला सर्कल? ज्यामध्ये ऑब्जेक्ट फिरतोय. मग त्या ऑब्जेक्टचा मास किती आहे? m आहे. मग त्या ऑब्जेक्टची स्पीड किती आहे? v आहे. दिले का? मास ऑफ ऑब्जेक्ट, v is speed of that object and r is the radius of that circle in which objects are moved. ओके. एवढं सांगितलं. ओके. बघूया पुढे काय म्हटलंय त्यांनी. नेक्स्ट लाईन मध्ये, if a planet is revolve around the sun in a circular orbit in uniform motion, then the centripetal force acting on the planet towards the sun must be F is equal to mv square divided by r, where m is the mass of the planet, v is the speed and r its distance from the sun. नेक्स्ट लाईन मध्ये सांगितलं. याच्या आधी त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास m आहे. ओके. त्याची वेलोसिटी v आहे आणि r इज द काय आहे? रेडियस आहे. मग त्यांनी काय म्हटलं नेक्स्ट लाईन मध्ये, इफ अ प्लॅनेट, इफ काय म्हटलं, इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट, म्हणजे आपली सोलार सिस्टीम आहे, जी आपली सोलार सिस्टीम आहे याच्या संदर्भात यामध्ये जितके प्लॅनेट्स आहेत, 8 प्लॅनेट्स आणि 1 सन, याला म्हणतो आपण सोलार सिस्टीम. याच्या संदर्भातले जे लॉज आहेत ते केप्लरने आपल्याला सांगितले होते की प्लॅनेट आहेत, प्लॅनेट सनच्या भोवती कशी फिरतात, त्यांचा टाइम पिरियड किती आहे, डिस्टन्स किती कव्हर करतात, हे 3 लॉज मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. ओके. या ठिकाणी तेच म्हणतायत की इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पर्टिक्युलर एक प्लॅनेट घेऊया, अर्थ इज अ प्लॅनेट विच रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. अज्युम करा, सपोज अज्युम करण्याची काय गरज आहेच. ओके. सन, ओके, अर्थ आहे एक प्लॅनेट, रिव्हॉल्व करते कोणाच्या अराउंड? सनच्या, इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ओके. मग आपण अर्थ घेतले तो काय झाला? आपला ऑब्जेक्ट. त्याचं काय असणार आहे? मास असणार आहे. ओके. अर्थला पण काय मास असेल ना स्वतःच. ओके. मग अर्थ रिव्हॉल्व करत असेल अराउंड द सन, फिरत असेल, मोशन मध्ये असेल, मग त्याला काय असणार आहे? स्पीड. मग त्या आरची स्पीड आपण काय पकडली? v. ओके. अँड त्या सन सेंटर, आपण सेंटर कोणाला पकडलंय? सनला. सनच्या सेंटर मध्ये रिव्हॉल्व करतात ना, सन इज द सेंटर पॉइंट. त्यापासून तिची काय असणार आहे? रेडियस असणार आहे काय ना काहीतरी. जसं या ठिकाणी आपल्याला सांगितलं mvr. हेच लागू कुणाला होतं की प्लॅनेटच्या संदर्भामध्ये सुद्धा हेच लागू होतं. प्लॅनेट जर असतील, एखादा प्लॅनेट असेल, प्लॅनेट त्याच्या संदर्भात त्याचा पण मास असणार आहे, त्याला पण काय असणार आहे? मास असणार आहे. त्याची वेलोसिटी असणार आहे कारण तो रिव्हॉल्व करतोय, आणि काय? रेडियस सुद्धा असणार आहे. ओके. हे सांगितलं. ओके. नंतर काय सांगितलं त्यांनी? सेंट्रिपिटल फोर्स, sun the centripetal force acting on the planet towards the sun must be F is equal to mv square. म्हणजे सांगितलंय की प्लॅनेट आहे, अर्थ आहे, रिव्हॉल्व करतोय अराउंड द सन, त्याचा मास m आहे.
त्या अर्थची व्हेलॉसिटी व्ही आहे आणि रेडियस आर आहे. मग जर सन हा सेंटर पॉइंट असेल, सन हा सेंटर पॉइंट असेल, तर सन हा सेंट्रिपिटल फोर्स काय करणार आहे, ऍक्ट करणार आहे कोणावरती, अर्थवरती. कारण आपल्या ऑब्जेक्ट मध्ये आपण बघितलं, ऑब्जेक्ट संदर्भात आपण काय बघितलं की ऑब्जेक्ट मूव्ह करतोय सर्क्युलर पाथ मध्ये, त्याची स्पीड आहे, रेडियस आहे. मग त्या ऑब्जेक्ट वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. मग अशा प्लॅनेट वरती सुद्धा काय असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. जर तुम्ही असं म्हणत असेल की एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल, त्याची व्हेलॉसिटी व्ही आहे, रेडियस आर आहे, याच्यावरती त्या ऑब्जेक्ट वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो सेंट्रिपिटल फोर्स असतो. मग आमच्या सोलार सिस्टीम मध्ये जे प्लॅनेट रिव्हॉल्व करतात अराउंड द सन, ते पण सर्क्युलर पाथ मध्ये फिरतात. मग यांच्यावरती सुद्धा फोर्स अप्लाय होतो का, तर होतो. ह्या प्लॅनेट वरती पण फोर्स अप्लाय होतो. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. सोलार सिस्टीम मधल्या संदर्भात सुद्धा हा फोर्स अप्लाय होतो, कारण ते सर्क्युलर पाथ मध्ये फिरतात. जर असं असेल तर मग हा फोर्स काय असणार आहे, इट फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. हा फोर्स काय असणार आहे, फोर्स काय असणार आहे आपण घेऊया, एफ. फोर्स काय घेणार आहे, फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा एक फोर्स आहे. काय कुठला फोर्स, याला कुठला फोर्स म्हणणार आपण, सेंट्रिपिटल फोर्स. कुठला, सेंट्रिपिटल फोर्स. याला कुठला फोर्स म्हणणार आहे आपण, सेंट्रिपिटल फोर्स. का म्हणणार आहे सेंट्रिपिटल फोर्स, का म्हणणार आहे सेंट्रिपिटल फोर्स, कुठल्या बेसिसवरती आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणणार, कारण फोर्स ऍक्ट होतोय. कुणावरती होतोय, जो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो. मग प्लॅनेट वरती सुद्धा हा फोर्स अप्लाय होतो का, तर येस, प्लॅनेट वरती सुद्धा हा सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतोय. ह्या ठिकाणी तो फोर्स सुद्धा कॅल्क्युलेट केला जातो बाय युजिंग अ फॉर्म्युला एफ इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. m is the mass of that particular planet or particular object, v is the particular speed of that object or a planet, and r is the radius of that particular circle in which, in that circle, in that path objects are revolve. याला म्हणतो हा फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स. F is equal to mv स्क्वेअर अपॉन आर. आणि हा आपल्या सोलर सिस्टीम मधले इच अँड एव्हरी प्लॅनेट वरती सुद्धा काय होतो, लागू होतो, ऍक्ट होतो. तर का होतो, कारण की हे सर्क्युलर पाथ मध्ये फिरतात. आणि आपल्याला आधीच सांगितलं सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन, जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल तर त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे त्याला आपण म्हणतो centripetal force, and it is directed toward the center of the circle and also called as the center seeking force. ओके, लक्षात आलं का, इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाला का, कारण हा क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे. यामध्ये आपण काय बघितलं आहे, सर्क्युलर मोशन बघितलं आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलं आहे, आणि बघितलं काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ अ सेंट्रिपिटल फोर्स. मॅग्निट्यूड म्हणजे स्ट्रेंथ ऑफ दॅट सेंट्रिपिटल फोर्स विच ऍक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व अराउंड द सर्क्युलर पाथ और विच फॉलो द सर्क्युलर पाथ. इथपर्यंत आपण बघितलं. आणि जर हा फोर्स कॅल्क्युलेट जर करायचा असेल त्याचा फॉर्म्युला सुद्धा आहे, तो कुठला आहे, एफ इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. इथपर्यंत लक्षात आलं का, येस, इथपर्यंत लक्षात आलं, क्लिअर कन्सेप्ट. ओके, आज आपण इथे ह्याच ठिकाणी थांबूया. एससीए क्लास अजून ज्या स्टुडंटनी एससीए क्लास मध्ये जे व्हिडिओज बघितले असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ द्या, ज्या करून आपल्या एससीए क्लासच्या माध्यमातून, एससीए क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अजून मुलं वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट ह्या ठिकाणी शिकवले जातात किंवा ते शिकतील. आणि तुम्ही पण लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.